प्रभाग क्रमांक 24 चा जो आहे तो निकाल आलेला आहे आणि दंगेकर विरुद्ध बिडकर याचं आता उत्तर मिळालेलं आहे. गणेश बिडकर यांनी आता वचपा काढलेला आहे पराभवाचा आणि रवींद्र दंगेकर यांच्या मुलाला पराभूत केलेला आहे. 9,234 मतांनी प्रणव दंगेकर यांचा पराभव झालेला आहे आणि रवींद्र दंगेकर यांच्या कुटुंबामधले दोनही उमेदवार आता पराभूत झालेले आहेत. रवींद्र दंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा दंगेकर या प्रभाग क्रमांक 23 मधून उभ्या होत्या. सोनाली अंदेकर ज्या आहेत त्या तिथे विजयी झालेल्या आहेत. वनराज अंदेकरांच्या पत्नी आहेत आणि आयुष पोंकरच्या हत्याकांडामध्ये कट रचल्या प्रकरणी सध्या तुरुंगामध्ये आहेत प्रतिभा माफ करा सोनाली अंदेकर. तर त्यांनी आता प्रतिभा अंदेकर यांचा पराभव केलेला आहे. तर प्रभाग क्रमांक 24 मधून रवींद्र दंगेकर यांच्या मुलाचा पराभव झालेला आहे. गणेश बिडकर तिथून जिंकून आलेले आहेत. 2017 साली गणेश बिडकर यांचा पराभव रवींद्र दंगेकर यांनी केला होता आणि एक मोठी लढत ती मानली गेली आणि त्यामध्ये दंगेकर जिंकले होते. बिडकरांचा पराभव झाला होता आणि भाजपसाठी तो नामुष्कीचा विषय होता. त्यानंतर त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून महापालिकेवरती घेण्यात आलं. सभागृह नेता सुद्धा करण्यात आलं. खरं तर पराभूत झालेल्या व्यक्तीला घेणं हा भाजपचा निर्णय होता, पण म्हणजे लोकांमध्ये निवडून न आलेल्या व्यक्तीला भाजपने सभागृह नेता केलं होतं आणि भाजपने ते म्हणजे भाजपचा तो हट्ट होता आणि तो त्यांनी त्यांच्या संख्याबळावरती निश्चितच पूर्ण केलेला होता. मात्र यावेळेस तरी बिडकर लोकांमधून निवडून येणार का हा खरं तर प्रश्न होता आणि मला वाटतं त्याचं उत्तर मिळालेलं आहे. बिडकर जे आहे ते 9,000 मतांनी 9,000 पेक्षा जास्त मतांनी जे आहे ते जिंकलेले आहेत आणि बिडकर आता पुढे गेलेले आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे